गुड मॉर्निंग. आज मी तुला कुठे नेणार आहे माहिती का? यात्रेत. आनंद मेला. आनंद मेला कळतो आम्हाला, यात्रा नाही कळत लवकर, हो ना? जायचं का आनंद मेल्यात? आताच जायचं. बरं पटपट पटपट आंघोळ करा, मग मस्त तयारी करा आणि मग गाडीवरती घेऊन जाते. नोटी. तर आमची मॉर्निंग झाली, अजून काहीच आवरलेलं नाहीये, पण कालची गायपंगची यात्रा होऊन गेलेली आहे मामाच्या गावाला. सो आम्ही काल नाही जाऊ शकलो. काल खूप थंडी होती, म्हणजे आजही तशी थंडी आहे, पण आता दुपारचं जातं त्यामुळे तेवढं काही प्रॉब्लेम येणार नाही. सो आता मस्त जायची मज्जा असणार आहे. आम्ही जाणार भूर हो की नाही? तू पण येते? बरं, दोघी दोघी पटकन तयारी करा, मग आपण जाऊ. आजीला घेऊन जायचं का सोबत? आजीला घेऊन जाऊ रे. आजीला घेऊन जाऊ. आजी आणि जायजी फिक्स असतात माझ्या गाडीवर, हो की नाही? घेऊन जाऊ आपण. आता पहिले आपण जय जय करून घेऊयात मस्त. आजीला मस्त सोमपुरीवर आणलं की नाही आपण. आता आजी पण जय जय करते, जायजी पण करतात. ए मनू, आनंद मेला कुठे आहे? आनंद मेला, आनंद मेलात नेलो नाही जायजीला यात्रेमध्ये. चला पटकन जय जय करावं लागते, मग जेवण करावं लागते. मस्त आपला डबा आणलेला आहे. माझे केस ओलेच आहेत आणि छानपैकी डबा आणलेला आहे मस्त. आता आम्ही जेवण करू आणि नंतर मस्त यात्रेमध्ये फिरू. भूक लागलेली आहे सध्या. चला आतमध्ये. हे सगळं बांधकाम करणं चालू आहे, इथं सगळ्या टाईल्स बसवणं सुरू आहे, त्यामुळे असंच आहे. भेटलास का प्रसाद? दोन दोन. जय जय करा. ते बघ, ते आजी करत आहे जय जय. करा पिल्लू. व्हेरी गुड. आजीने केला, तू कर जाई आता. वा, हे बघ पराठे बनवले जायजीसाठी. हे जायजीची फिक्की भाजी आहे, ही आजीची तिखट भाजी, आणि हे छान छान पराठे, पालक पराठे. कोण जेवते? तुला पण जेवायचं? आता फटका बसला जाईला, ऐकत नव्हती जाई, हो ना? आता नाही खाणार, आता जेवण करणार, आता जुजू खाणार ती. चला बसा बसा, सिट डाऊन. चला खाऊन दाखवा पटकन एक एक घास. चला लवकर, चला लवकर लवकर लवकर. हात खाली नाही टेकवायचे जाई. चला जेवा, चला जेवा. ते आजी देते बघ पराठा. का जाई, तुला घरून पराठा खाऊन आलेल्या आहेत त्या, त्याच्यामुळे जास्त जेवल्या नाही तरी चालते. मग यात्रेमध्ये काही काही छान खातील त्या. काय काय खायची गंमत यात्रेमध्ये? भाजीपोळी मिळते का बा यात्रेमध्ये? आम्हाला भाजीपोळी शिवाय काहीच चैन नाही पडत. ते खाल्ल्याशिवाय आम्हाला काहीच नको असते. तर सकाळपासून खूप गडबड चालू होती, म्हणजे वेळेवरती आमचं ठरलं की आता मस्त आपण यात्रेमध्ये फिरायला जाऊ. कालचीच यात्रा होऊन गेली खरं तर, पण खूप गर्दी पण होती, आणि प्लस तिथं गर्दी तर असतेच, आणि थंडी खूप जास्त होती, त्यामुळे नाही येऊ शकलो. आता उन्हाचं तेवढं काही वाटत नाही. 10 वाजता आम्ही घरून निघालो आणि आता 12 वाजून गेलेले आहेत, तरी 12 वाजले आहेत. आणि मस्त छानपैकी आम्ही मस्त निसर्गरम्य वातावरणात छान पराठे वगैरे छान जेवण केलंय, आणि जायजुनी पण छान जेवण केलं. घरून थोडंसं जेवून आल्या होत्या त्या. सो आता मस्त थोड्या वेळ बघूया तिकडे तिकडे झाडं बिळं, थोड्याशा कलम वगैरे जर मिळाल्या तर काही. कारण की मला एक नवीन छंद जोपासलाय सध्या एवढ्यात, की झाडं लावण्याचं खूप खूप जास्त मला सुख मिळते झाडं लावण्यामध्ये. त्यामुळे आता एक तो छंद पूर्ववत चालू ठेवायचा आहे. सो आता इथले सुद्धा फुलं झाडं मला खूप आवडले आहेत. जर काही इथल्या कलम मिळाल्या त्यांना मी पहिले विचारेल आम्ही घेऊ शकतो का. जर का त्यांनी म्हटलं हो घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, तर मी बघते घेईल इथल्या शक्यतोवर काही कलमा. आणि थोड्या वेळ इथे फिरूयात, मस्त नदी बिदी बघू, आणि नंतर मग परत आतमध्ये जाऊ गावात आणि मस्त यात्रेत मज्जा करू. गावातून जेव्हा आम्ही मंदिराकडे येत होतो तेव्हा त्या सगळे जे काही राईड्सवाले होते त्यांना मी म्हटलं किती वाजेपर्यंत आहात तुम्ही आज, कारण की ते आता जाण्याच्या गडबडीतच असतात सगळेजण. तर ते म्हणाले 2-1 वाजेपर्यंत असू आम्ही. तर त्यांना म्हटलं थोडंसं थांबाल, मी येते म्हटलं, पोरींना फक्त तेवढं दर्शन करून येतोय सोमपुरीवरून. तर हो म्हणे ताई, काही हरकत नाही, आम्ही आहोत म्हणे 2-3 वाजेपर्यंत, या तुम्ही, आपण राईड करू. सो आता ते सुद्धा आहे. तर जायचूला मस्त मजा येईल जम्पिंगच्या पाक करायला. ते तर चालू आहे आतापासून. आनंद मेळ्यात कधी जायचंय आई, आनंद मेळ्यात कधी जायचं. इथं जम्पिंग नाही आहे, राईड्स नाही आहेत. आता त्यांची खूप वाट पाहणं चालू आहे. ए पिल्लू, चला ना, चला चला चला. अगं जम्पिंग जपाक, आनंद मेला, चला लवकर, चला लवकर लवकर लवकर. नाही येत म्हणे, पण जम्पिंग जपाक म्हटलं बरोबर आल्या.
चला छान छान जाऊयात आपण. चला आधी झाडं बघू आपण तिकडचे. चला बघ किती सुंदर मंडपच झालाय झाडांचा. मोठे मोठे पान आहेत. चल बघ सगळीकडे सावली पडते झाडांची. इथे इथे जय जय करावं लागते. चला आतमध्ये. चल आतमध्ये. चला आतमध्ये. बऱ्याच दिवसांची सोमपुरीवर जाण्याची इच्छा होती आणि अण्णायचे शिरल्याला आलेलो होतो, त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सोमपुरीवरतीच गेलो. तिथे छान जेवण केलं, मज्जा केली. थोड्या वेळा भ्रमंती केल्यानंतर अगदी थोड्या वेळासाठी आमच्या आत्यांकडे आलेलो. कारण गावात आल्यानंतर त्यांच्याकडे थोडा वेळ भेटावं म्हणून थोडा वेळ गेलो. अगदी थोडंसं काही चहा पाणी घेतला आणि लगेच निघालो यात्रेमध्ये. लालूची मज्जा चालू आहे. यासाठी तर आलोय आम्ही. मस्त करा जम्पिंग जपाक. करा जम्पिंग जम्पिंग जम्पिंग. त्या आजोबा बघत आहेत बघ तुला. ए मनू. हा आजोबा शूटिंग काढतात आता आजोबांच्या फोन मध्ये. काही नाही होत काही नाही होत. छान यात्रा भरलेली आहे. मस्त मज्जा होते आता जायची. तरी बरेचसे दुकानं कमी झाले आहेत पण आम्ही तेवढ्यातच मस्त मज्जा करू. अरे पल्लाले. खेळा खेळा. अरे बसायचं नाही. खूप उंच उडी मारायची. खूप उंच खूप उंच. अजून उंच अजून उंच. हा उठ 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 उठ. एकदा तिला उठ दे. हा हे रडते. पडलाले. याच्यावरती कचरा पडलाय सगळा. हा करा. किती मज्जा येते त्यांना. बघ ती दीदी कशी उडी मारते बघ. बापरे बापरे. बघ किती उंच मारते. तू पण मार ना उंच उडी. उंच उडी मार. हा तशी उंच. जुई उठ जुई. कपडे खराब होते. उठ लवकर. करा जम्प. अरे बापरे. हे उभंच नाही राहत त्यांना. पडलं रे. एकमेकींच्या अंगावर पडताय ग. माझा ए बसू दे रे आम्हाला एकदा. थांब थोडस. संपत आलंय सगळं. बस ना तू पण. ती नाही म्हणते जाऊ दे. बसू दे. तोंडात बोट नाही घालू. आहा बाय बाय पिलू. हा बरं हळू हळू हळू. हा हळूहळू हळूहळू. घाबरतो आम्ही लगेच. हा थांब. नको नको फिरू नको. घाबरते ती. घाबरते ती. थांब. हा हळूहळू. हा या या या. आले आले. एवढं हळूहळू. हळूहळू कर बाळा एकदम. हा जास्त स्पीड मध्ये नको करू. घाबरते ती. छान छान. वाव मस्त. एवढी हळूहळू तर कोणीच राईड नसेल घेतली. तू बसते का. बरोबर. ए हिला बसू दे ना. हिला पण बसव. याच्यामध्ये बसव. बसव यामध्ये. दोघींना पण व्हाईट कलरच्या गाड्या. छान छान. बघ बसली दीदी. जुई जुई बाळ. अले बापे. हळूहळू. हा पिल्लू. हा दे. बघ रे बाळा. ते दादा फिरवतात. त्यांच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नाहीये. राहू दे ना. बस ना त्यामध्येच. त्या कार मध्ये बसायचंय. आता सेमच आहेत ना दोन्ही पण. ए जोकर बसा त्याच्यातच. असं उतरत नसतात मध्ये. बघ ती दीदी आली तुझ्यासोबत खेळायला. बघ बस खाली. काही नाही होत ना. बस तू त्याच्यामध्ये. ते भैया सुरू करतो. राहिलं खेळायचं. हा जा. त्या रेड मध्ये बस तुझा. त्या रेड कलर मध्ये बस ना. दीदीच्या बाजूला बसते का. इथं मग दीदीच्या बाजूला बस. नाहीये दोघी दोघी. दीदू तू त्याच्यामध्ये बस. रेड मध्ये. रेड कलर मध्ये बस. छान छान. हळूहळू 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 हळू दे.
जमत नाही ना. हळू हळू हळू. ए रिद्धी सिद्धी आहे बघ. आहा बघ त्या शाळेतून डायरेक्ट इकडे चालत. हा दीदी आहेत. मग शाळेतून आलं रे मा लालू, थकून गेलं रे बाळा. मज्जा येते का बाळा? मज्जा येते छान छान. हा खेळा. काय नाही होत ना जुई, घाबरतेच आमची जुई, कायच करा. बघ दीदी कशी खेळते बघ. हा काय नाही रडत. ते आजोबा बघ, आजोबाची ऍक्शन. आजोबाकडे एक पाहत नाही, आजोबा आवाज देत राहतात. जम्पिंग मध्ये बरोबर. आता रिद्धी सिद्धी सोबत परत बसायचं आहे आम्हाला. रिद्धी कुठे आहे का सिद्धी? ए रिद्धी तुला बसायचं ना? ए इकडे बोल, इकडे बसायचं आपल्याला. या हो जाऊयात जाऊयात चला. परत बसल्या जम्पिंगच्या पाक. बापरे बापरे दीदी बघ किती जोरात उड्या मारतात. तिला उठू दे बेटा एकदा, तिला उठू दे एकदा. हा उठ उठ, तिला हात दे सिद्धी. हा आले बापे, आले बापे, छान छान बाहुल्या माझ्या. अले बापे पडलेले मला आलू. जम्पिंग जपाकची साफसफाई आहे. त्याला झाडू दे बघ, तो दादा स्वच्छ करून देते तुमच्यासाठी. ते पायात रुतते ना जाई तुझ्या जुई. हा मग थांब थोडं. अरे बापले खूपच उड्या मारून राहिले मंकी सगळे. हा काय नाही काय नाही. हा चला उठा उठा. अरे मनू तसं नाही करू ना. हे बघ दीदी किती छान उड्या मारते बघ. करा जम्पिंग 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 जम्पिंग. सिद्धी खूपच छान करते बा. मस्त उडी मारते, बसते, पटकन उठते पण. छान छान छान. जायजीचं आणि रिद्धी सिद्धीचं किती वेळा जम्पिंग वरती आणि या कार्स वरती बसून झालंय देव जाणे. अय टिक्कू तुम्हाला स्पीड मध्ये केले की रडता? हो घेऊ. आता खेळणी घ्यायच्यात आम्हाला. बस का? आणि चला उतरा आता. चला चला उतरा उतरा उतरा. चला काय काय गंमत खाऊ आता. चला लवकर. हात दे मला. चला या हळू. परत परत त्याच राईडवरती खेळून खेळून आता जायजी आणि रिद्धी सिद्धी सुद्धा खूप दमल्या होत्या. आणि जशा रिद्धी सिद्धी शाळेतून आल्या होत्या तशा माझ्याकडेच होत्या. त्यामुळे आता आम्ही घरी आलो त्यांना सोडवण्यासाठी बाबांसोबत. आणि तिथला छान पुदिना पानं वगैरे सगळं आम्ही बघितलं. थोड्या वेळ गार्डनमध्ये बसलो. जायजी सुद्धा थोड्याशा खेळल्या, काही खाल्लं पिल्लं आणि लगेच निघालो. कारण की थंडी वाजणार होती, संध्याकाळ होत आली होती. त्यामुळे थोडा वेळ थांबून लगेच निघालो सुद्धा.